नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे डिफरंट थर्मोडायनामिक प्रोसेस. आणि या थर्मोडायनामिक प्रोसेससाठी जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे त्याप्रमाणे कसे इक्वेशन बनतात ते आपल्याला बघायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल स्टेट बोर्ड मध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी आणि सीटी मध्ये प्रश्न चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्हाला वेगवेगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेसच्या कन्सेप्ट आणि त्याचे फॉर्म्युले समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला बघूया वेगवेगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेस कोणकोणत्या असतात. यातली सर्वात पहिली प्रोसेस आपल्याला बघायची स्टुडंट आयसोथर्मल प्रोसेस. काय लिहिलेलं मी? आयसोथर्मल प्रोसेस, जिथे की टेम्परेचर काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तर आपण समजून घेऊया आयसोथर्मल प्रोसेस काय असते. आयसोथर्मल प्रोसेस ही अशी प्रोसेस असते स्टुडंट जिथं सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते पूर्ण चेंज होईपर्यंत सिस्टीमचं टेम्परेचर काय राहतं स्टुडंट? कॉन्स्टंट राहतं. जोपर्यंत सिस्टीम पूर्ण ती प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत सिस्टीमचं टेम्परेचर हे नेहमी काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा स्टुडंट, काय होतं माहिती का? डेल्टा टी हे काय असणार आहे? 0 असणार आहे. आता आपल्याला सगळ्यांना हे माहिती पाहिजे की जर डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू सुद्धा काय असतं स्टुडंट? 0 असतं. कारण की असं म्हणतात की इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची ती फंक्शन असतं टेम्परेचरचं. टेम्परेचर जर वाढलं सिस्टीमचं तर अल्टिमेटली त्याची इंटरनल एनर्जी काय होते? वाढते. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट साठी आपण 11वी मध्ये बॉइल्स लॉ बघितलेला आहे. आणि बॉइल्स लॉ आपल्याला काय सांगतो की जर जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? व्हॉल्यूम. आणि म्हणून आपण काय घेतो? पीव्ही इज इक्वल टू काय घेत असतो? कॉन्स्टंट घेत असतो. सो आयसोथर्मल प्रोसेस साठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की डेल्टा टी इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. आणि पीव्ही काय असणार आहे स्टुडंट? कॉन्स्टंट असणार आहे. इथं मी लिहून दिलेलं आयडियल गॅस साठी डेल्टा यू काय असणार आहे? 0 असणार आहे. आपण रिअल गॅसलाही आयडियल गॅस कन्सिडर करूनच इक्वेशन काय करत असतो? सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. आपण रिव्हर्सिबल वर्क साठी एक प्रोसेस बघितली होती, तुम्हाला आठवत असेल. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल एक्सपान्शन असेल तर वर्क डन इज इक्वल टू काय असतं स्टुडंट? एनआरटी नॅचरल लॉग ऑफ V2 अपॉन V1. आणि मग याच्यामध्ये जे आहे हीट सप्लाय इज इक्वल टू काय असणार आहे? वर्क डन असणार आहे. आपण जी काही हीट सप्लाय करतो ती काय असणार आहे? इट इज इक्वल टू वर्क डन असणार आहे. आणि हे फर्स्ट लॉ मध्ये आपण शिकलेलो आहे स्टुडंट. चला बघूया नेमकं काय आपल्याला याच्यात समजून घ्यायचं आहे. यासाठी काय फॉर्म्युला आपण बनवणार आहोत. बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगतो स्टुडंट? डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं? क्यू प्लस काय असणार आहे? डब्ल्यू. आता इथे क्यू म्हणजे काय असतं स्टुडंट? तर क्यू म्हणजे काय असणार आहे? हीट. आणि डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे? वर्क असणार आहे. बरोबर की नाही? मग आता डेल्टा यू इज इक्वल टू जर 0 असेल तर आपण काय लिहू शकतो? क्यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि म्हणून मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? क्यू इज इक्वल टू काय असणार आहे? मायनस डब्ल्यू असेल किंवा डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे? मायनस क्यू असू शकतं. आणि हे तिथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे समजून घ्यायचं आहे स्टुडंट की जर का सपोज आयसोथर्मल प्रोसेस असेल तर आयसोथर्मल प्रोसेस साठी काही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0, पीव्ही काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि हीट सप्लाइड इज इक्वल टू काय असणार आहे? वर्क डन असणार आहे. तर इथं आपण काही फॉर्म्युले बघणार आहोत स्टुडंट, त्याचे फॉर्म्युले आपण स्टडी करूयात. आणि हेच तुम्हाला काय करायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर की नाही? ठीक आहे, चालेल. तर याचे मी फॉर्म्युले तुम्हाला आता मी देणार आहे आयसोथर्मल प्रोसेस साठी. ते फॉर्म्युले आपण बघूयात. बघा सर्वात पहिला फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार आहे? 0. त्याच्यानंतर डेल्टा यू इज इक्वल टू काय असणार आहे? 0. पीव्ही इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट. पीव्ही इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट. आणि सर्वात महत्वाचं इथं क्यू इज इक्वल टू काय घ्यायचं आहे? तुम्हाला मायनस डब्ल्यू घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. ह्या 4 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी आयसोथर्मल प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवल्यासारखं आहे. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर काय असतं? कॉन्स्टंट असतं. चला आपण बघूया पुढे. ॲडियाबॅटिक प्रोसेस आपल्याला बघायची स्टुडंट. आता काय बघायचं आपल्याला? ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असते स्टुडंट? ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये देर इज नो हीट एक्सचेंज विथ सराउंडिंग बाय दी सिस्टीम. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कोणत्याही प्रकारची काय होत नाही? हीट एक्सचेंज होत नाही. याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा हे युनिव्हर्स आहे, इथं आपली काय आहे? सिस्टीम. आणि याच्या बाहेर काय आहे? सराउंडिंग. तर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट काय होत नाही? एक्सचेंज होत नाही. म्हणजे काय असणार आहे? क्यू इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. आता बघा जर सिस्टीम काय करत नसेल, हीट एक्सचेंज करत नसेल तर डेफिनेटली सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते काय होणार आहे? वाढणार आहे.
म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, क्यू इज इक्वल टू 0 बट डेल्टा टी इज नॉट इक्वल टू काय असणार आहे स्टुडंट, 0 असणार आहे. आणि डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. पण क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. मागच्या याच्यामध्ये मात्र आपण इथे जे बघितलं होतं तर इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू इज नॉट इक्वल टू 0 कारण क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस डब्ल्यू असणार आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. मग इथं मात्र क्यू इज इक्वल टू 0 आहे. मग आता मला सांगा इथं आपण काय लिहू शकतो, डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं सांगा, क्यू प्लस काय असणार आहे, डब्ल्यू. बरोबर आहे की नाही? मग डेल्टा यू इज इक्वल टू काय घेणार आहोत आपण, डब्ल्यू इथं काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. इथं मायनस डब्ल्यू याच्यासाठी लिहिलंय की जनरली एक्सपान्शन आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो त्यावेळेस वर्क हे कसं असतं, निगेटिव्ह असतं. मग त्यावेळेस डेल्टा युज इक्वल टू काय असणार आहे, डब्ल्यू असणार आहे. डब्ल्यू पॉझिटिव्ह पण असू शकतं, डब्ल्यू काय असू शकतं, निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. इथे हे पण सांगितलेलं आहे की टेम्परेचर काय होतं, चेंज होतं. अल्टिमेटली टेम्परेचर चेंज होत आहे तर इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार आहे स्टुडंट, चेंज होणार आहेच. बरोबर की नाही? ठीक आहे, चला पुढची प्रोसेस आपण बघूया. आयसोबारिक प्रोसेस आपल्याला दिलेला आहे आणि इथं काय असणार आहे, प्रेशर काय असणार आहे स्टुडंट, कॉन्स्टंट असणार आहे. अशी थर्मोडायनामिक प्रोसेस की जिथं सिस्टीमचं टेम्परेचर हे काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. इथं मात्र वर्क डन काय असणार आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही असणार आहे. बघा आपण आता जी प्रोसेस बघितली होती आयसोथर्मल, तिथं वर्कचा फॉर्म्युला काय स्टुडंट, एनआरटी, कारण की इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि आता जे आपण बघतोय इथे मात्र प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इरिव्हर्सिबल वर्क आपण इथं बघत असतो. इथे हीट सप्लाइड जी असणार आहे स्टुडंट, क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, एन सीपी डेल्टा टी. लक्षात घ्या सीपी म्हणजे काय असणार आहे, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीपी म्हणजे काय, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. याला काय म्हणतात, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि डेल्टा टी म्हणजे काय, टेम्परेचर चेंज असणार आहे. काय असणार आहे, टेम्परेचर चेंज असणार आहे. ते जिथे सांगितलंय त्यांनी, प्रेशर कॉन्स्टंट असतं परंतु व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मात्र काय होतं, चेंज होतं. तुम्हालाही माहिती आहे कॉन्स्टंट प्रेशर जर असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, टेम्परेचर असतं. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आयसोबारिक प्रोसेस साठी काय फॉर्म्युला बनतो स्टुडंट आपला बघा, डेल्टा यू इज इक्वल टू काय घेतो आपण, क्यू प्लस काय घेणार आहे, ओके, क्यू प्लस काय घेणार आपण, डब्ल्यू घेणार. बरोबर आहे की नाही? डेल्टा यू इज इक्वल टू काय येतं इथं, क्यू, आणि प्लस आपण काय घेणार, पी डेल्टा व्ही, कारण की प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे की नाही? मग आता जर सपोज एक्सपान्शन जर असेल तर आपण डब्ल्यू ला काय लिहितो, डब्ल्यू साठी काय लिहितो आपण, मला सांगा. डब्ल्यू कसं घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. काय घेतो, निगेटिव्ह. मग मी काय लिहिलं, मायनस काय घेतलं, पी डेल्टा व्ही घेतलं. मग काय येणार स्टुडंट इथं सांगा, क्यूपी इज इक्वल टू काय येणार, डेल्टा यू प्लस काय येणार, पी डेल्टा व्ही. क्यूपी इज इक्वल टू काय येणार, ओके. मग इथं तेच सांगितलेलं त्यांनी, क्यूपी इज इक्वल टू काय असणार आहे, तर हीट सप्लाइड असणार आहे. क्यूपी दिलेलं इथं, क्यूपी इज इक्वल टू काय असणार आहे, हीट सप्लाइड असणार आहे. जिथं प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट असेल. हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर आपण सगळ्यांनी इथे लक्षात ठेवायचं, इथं क्यूपी म्हणजे काय असणार आहे, तर हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि इट इज अ स्टेट फंक्शन. बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढची जी प्रोसेस आपल्याला दिलेली स्टुडंट ती आहे आयसोकोरिक प्रोसेस. आणि इथं व्हॉल्यूम आपण काय ठेवलेलं आहे स्टुडंट, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर यू शुड नो दॅट प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतं, टेम्परेचर असतं. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, सो देअरफॉर वर्क डन इज झिरो. वर्क डन काय असणार आहे, झिरो, बिकॉज डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं स्टुडंट, पी डेल्टा व्ही. आणि त्यामुळं वर्क डन काय असणार आहे, झिरो असणार आहे. कारण डेल्टा व्हीच काय आहे आपलं, डेल्टा व्हीच काय असणार आहे, झिरो असणार आहे. पण डेल्टा व्ही जर झिरो असेल तर डब्ल्यू पण काय असणार आहे, झिरो असणार आहे. इथं हीट सप्लाइड जी असेल ती काय असणार आहे, एन सीव्ही डीटी असणार आहे. सीव्ही म्हणजे काय असणार आहे, सीव्ही म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी. काय असणार आहे, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय असणार आहे, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असणार आहे. ओके. आणि म्हणून आता बघा इथे हीट सप्लाइड दिलं आपल्याला, प्रेशर अँड टेम्परेचर कॅन चेंज. ते तर मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. बरोबर की नाही? मला सांगा आपला फॉर्म्युला काय, डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं, क्यू प्लस डब्ल्यू. पण डब्ल्यू तर झिरो आहे, मग डेल्टा इज इक्वल टू काय येणार, क्यू. ओके, मी इथे काय लिहू शकतो, क्यू व्ही लिहू शकतो. काय लिहू शकतो, क्यू व्ही. इथे याचा अर्थ काय आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि क्यूपीचा अर्थ काय असणार आहे स्टुडंट, हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. दोन्ही आपल्यासाठी काय आहेत, गरजेचे आहेत. होप तुम्हाला हे समजलं असेल. यानंतर आता पुढे आपल्याला बघायचं एक सायक्लिक प्रोसेस आहे स्टुडंट. आय थिंक स्टेट बोर्ड साठी सायक्लिक प्रोसेसचा आपल्याला इतका टर्म नाहीये, पण सीईटीला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. बघा इथं काय सांगितलं म्हणजे का, सिस्टीम रिटर्न्स टू इनिशियल स्टेट. ती नंबर ऑफ चेन मधून जाते. डेल्टा इज इक्वल टू झिरो असणार आहे एक कम्प्लीट सायकलला. नेटवर्क म्हणजे एरिया अंडर पीव्ही कर्व असेल. आणि याचं एक्झाम्पल आपल्याला कॅरनॉट सायकल दिलं. एक सिंपलचं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
बघा आपण काय करू, पीव्ही कर्व काढू आपण. सपोज एक सिस्टीम आहे, ठीक आहे, एक सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम चेंज होते. बघा इकडे लक्ष द्या, सिस्टीम चेंज होते. ओके, हा ए पॉईंट आहे. ए पॉईंट पासून सिस्टीम कोणत्या पॉईंटला चालली स्टुडंट? बी पॉईंटला चालली, बरोबर की नाही? इथं बी पॉईंटला गेली सिस्टीम. त्यानंतर बी पॉईंट पासून सिस्टीम कोणत्या पॉईंटला आली? सी पॉईंटला आली. आणि सी पॉईंट पासून पुन्हा कुठे आली? ए पॉईंटला आली. म्हणजे आपण डायरेक्शन लक्षात ठेवायचंय. सो इट इज कॉल्ड एज सायक्लिक प्रोसेस. या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? सायक्लिक प्रोसेस. याच्यामध्ये डेल्टा इज इक्वल टू झिरो असणार आहे, पण वर्क इज नॉट इक्वल टू झिरो. वर्क इज इक्वल टू झिरो असणार नाही. मग वर्क काय असेल तर इथे ट्रायंगल तयार झालाय बघा. सो हिअर वर्क इज इक्वल टू व्हॉट? एरिया ऑफ ट्रायंगल. काय असणार आहे? एबीसी. काय असणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसा काढायचा, तर हे काय असणार आहे? याचं वर्क डन असणार आहे. सायक्लिक प्रोसेसची स्टडी स्टेट बोर्ड साठी आपल्याला जनरली करायची गरज पडत नाही, परंतु सीईटीला सायक्लिक प्रोसेसर वाचता आपल्याला प्रश्न येऊ शकतो. चला स्टुडंट, आपल्या सर्व थर्मोडायनामिक प्रोसेस जवळपास झालेल्या आहेत. रिव्हर्सिबल आपण याच्यात बघणार नाही आहोत, ते आपण नंतर बघू. एक कंपॅरिझन करून घेऊ आपण. बघा आयसोथर्मल प्रोसेस साठी टेम्परेचर काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि इक्वेशन काय लक्षात घ्या, फर्स्ट लॉचं इक्वेशन आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असणार आहे ते आपण लिहून घेऊया. इथं आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असणार आहे, तर क्यू इज इक्वल टू काय असणार आहे? मायनस डब्ल्यू असणार आहे. काय असणार आहे? क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. कारण की ते डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं स्टुडंट? झिरो असतं, बरोबर की नाही? ऍडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला? झिरो दिलेलं आहे. त्यामुळे डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं स्टुडंट? डब्ल्यू असेल, जे काही आपण कन्सिडर करतो ते. आयसोबॅरिक प्रोसेस साठी पी कॉन्स्टंट जर असेल तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की क्यूपी इज इक्वल टू काय असणार आहे? डेल्टा यू प्लस काय असणार आहे? पी डेल्टा व्ही. हे पण आपल्याला माहिती असणं काय स्टुडंट गरजेचं आहे. आयसोकोरिक प्रोसेस साठी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे, तर वर्क इज इक्वल टू काय असतं? झिरो. आणि म्हणून क्यू व्ही इज इक्वल टू काय ते स्टुडंट? डेल्टा यू. हे पाठच करून ठेवायचं आहे तुम्हाला. सायक्लिक प्रोसेस साठी इनिशियल आणि फायनल स्टेट काय असते? सेम असते. त्यामुळे इथे सुद्धा डेल्टा यू इज इक्वल टू काय असणार आहे? झिरो असणार आहे. आणि वर्क म्हणजे काय असणार आहे? तर एरिया ऑफ पीव्ही कर्व. एरिया ऑफ काय असणार आहे? पीव्ही कर्व असणार आहे. ठीक आहे स्टुडंट, तर हे थेरॉटिकल पॉईंट होते जे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे. यावरचे एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की हे किती इंपॉर्टंट आहे जे काही मी आज तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. हा व्हिडिओ जर आवडला स्टुडंट तर नक्की लाईक आणि शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.